बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल ज्या वेळेस देशभरामध्ये लोकसभा 2024 निवडणुकांचा निकाल लागत होता, तुम्हा सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या त्या परफॉर्मन्सवर. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नेमकं काय करते, कारण देशभरातलं गणित हे वेगळं होतं, महाराष्ट्राचं गणित हे वेगळं होतं. यंदा महाराष्ट्रातले दोन मोठे पक्ष फोडले गेले होते. शिवसेनेसारख्या कडवट पक्षाला हात घातला गेला होता, नख लावलं गेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये नेमका निकाल कसा असणार आहे, विशेषतः तुम्हा सर्वांची नजर खिळली होती ती शिवसेनेच्या घोडदौडीवर. शिवसेनेचा परफॉर्मन्स हा कसा असणार आहे. ज्यावेळेस शिवसेनेच्या जागा 12-13 पर्यंत पोहोचल्या होत्या, तुम्हा सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पण जसजसा निकालांचा हा कल पुढे पुढे जात गेला, शिवसेनेच्या जागा उतरत गेल्या. जवळपास 13-14 वर असलेल्या शिवसेनेच्या जागा या हळूहळू खाली उतरत गेल्या. जवळपास 10 वर 11 वर हा आकडा काही काळ खिळला होता, पण नंतर हा आकडा उतरून शेवटची कीर्तिकरांची जागा पडली आणि हा आकडा उतरला जवळपास 9 जागांवर. आता विचार करा, ज्यावेळेस शिवसेनेच्या जागा ह्या काँग्रेसपेक्षा कमी झाल्या, अनेक शिवसैनिकांचे मेसेजेस येऊ लागले. अनेक शिवसैनिकांचे, ज्यांनी आतापर्यंत या विषयावर बोलणं टाळलं होतं, अशा अनेक शिवसैनिकांचे मेसेजेस येऊ लागले. कित्येक शिवसैनिकांनी कालच्या लाईव्हच्या खाली कमेंट केलेल्या आहेत. पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, मला तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर द्यायचंय, पण आता नाही. काही गोष्टी या वेळ ठेवून घ्याव्या लागतात आणि वेळ ठेवून त्याच्यावर उत्तरं द्यावी लागतात. तुमच्या अनेक प्रश्नांची मला उत्तरं द्यायची आहेत. किंबहुना माझ्यापेक्षा आपल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं या प्रश्नांची उत्तरे आली तर सर्वात जास्त चांगलं होईल. ज्यावेळेस तुमचे प्रश्न येऊ लागले की शिवसैनिकाने तुतारी आणि शिवसैनिकाने पंजाचं काम योग्य केलेलं आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पंजाचे किंवा ज्या ज्या ठिकाणी तुतारीचे उमेदवार होते, त्या सर्व ठिकाणी शिवसैनिकाने आपली जबाबदारी चोख पार पाडली. पण त्याच्या विरोधात ज्यावेळेस शिवसेनेच्या मशालीचं काम करण्याची वेळ आली, त्यावेळेस मात्र हे योगदान झालेलं नाही. अशा तुमच्या काही कमेंट्स आहेत, तुमचे प्रश्न आहेत. लक्षात घ्या शिवसैनिकांना, आपण महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहोत. आपल्या वरिष्ठ नेतृत्वाने हा विचार केलेला आहे. आपल्या वरिष्ठ नेतृत्वाने काही विषय घेतलेले आहेत, ज्या कॉमन विषयांना घेऊन आपण एकत्र आलेलो आहोत. सध्या मी तुम्हाला मागेही ते वाक्य सांगितलं, आयुष्य फार सुंदर आहे, पण काय म्हणतात ते, तुमच्या सवंगड्यांमधला किंवा तुमच्या हाजी करणाऱ्यांमधला तो एकनाथ शोधता आला पाहिजे, मित्रांमधला देवेंद्र शोधता आला पाहिजे आणि नात्यांमधला अजित पवार शोधता आला पाहिजे. आज आपण हे सगळे शोधलेले आहेत. आपल्याला कळतंय कोण कसं आहे. या सगळ्या काळामध्ये आपण माणसं ओळखली, कोण कशी आहेत ती. आज तुम्ही म्हणाल, अगदी योग्य म्हणताय तुम्ही, काही चुकत नाही तुमचं. आज काँग्रेसच्या 13 जागा आल्या, शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या 8 जागा आल्या, शिवसेनेच्या 9 जागा आल्या. आपल्या सर्वांचं योगदान आहे याच्यामध्ये. आपण सर्व याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. 17 पैकी 13 जागा, 10 पैकी 8 जागा आणि 21 पैकी 9 जागा आणि एक 10वा खासदार आपला कोर्ट कचेरीच्या मार्फत नक्कीच आपला 10वा खासदार तो निवडून येईल. 2 आकडी संख्या आपणही गाठतोय, हा माझा विश्वास आहे. पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने तुमच्याकडनं काही जागांविषयी मी ज्यावेळेस जागा वाचल्या, हातकणंगले, बुलढाणा, वायव्य मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगली, या अशा प्रकारच्या जागा घेऊन विशेषतः तुमच्या कमेंट्स आल्या. त्यावेळेस तुमच्या कमेंट्सला न्याय देणं हे देखील माझं कर्तव्य आहे. पक्षाच्या भूमिका ह्या एका बाजूला, माझं वैयक्तिक मत हे एका बाजूला. आता तुम्हाला काही गोष्टी या माझ्या वैयक्तिक मतावर मी तुम्हाला सांगतो. माझं वैयक्तिक मत सांगलीविषयी सांगतं आणि मला वाटतं काल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ज्या वेळेस पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीचा हा जो धर्म आहे, ज्याला आपण युती धर्म असं म्हणू शकतो, महाविकास आघाडीचा हा युती धर्म हा पाळला गेला का, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तिथे एक क्वेश्चन मार्क केलेला आहे. भविष्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख याविषयी चांगल्या प्रकारे बोलू शकतात, कारण आपण कसं असतं, काही गोष्टी या आपल्या अधिकाराप्रमाणे बोलायच्या असतात. आपल्याकडे काही गोष्टी भले आपल्याला खटकत असतील, आपल्याला ते रुतत असतील, कुठेतरी आतमध्ये काळजाला रुतत असतील, पण तरी देखील काही गोष्टींवर पक्षांच्या, म्हणजे 3ही महाविकास आघाडीच्या 3ही वरिष्ठ पक्षांच्या नेतृत्वाने बोललं गेलं पाहिजे. तिथे आपण आपलं जरी मत व्यक्त करू शकलो तरी त्याच्यावर
एक निर्णायक मत आपण व्यक्त करू शकत नाही, तो वरिष्ठांचा अधिकार असतो, तो त्या लेवलचा अधिकार असतो. या गोष्टी तुम्हाला समजत असतील. काही पथ्य असतात, काही पथ्यही पाळायचे असतात. राजकीय जीवनामध्ये पथ्य पाळणं हे फार महत्वाचं असतं. जर तुम्ही पथ्य पाळायला शिकलात तर तुम्ही राजकीय जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि ज्या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय त्या योग्य पद्धतीने पोहोचतील जर पथ्य पाळली गेली तर. जर पथ्य नाही पाळली गेली, म्हणजे सगळ्याच बाजूने, मी एका बाजूने म्हणणार नाही, केव्हाही म्हणणार नाही, सगळ्याच बाजूने ती पथ्य पाळली गेली पाहिजेत. कारण आज सांगलीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. सांगलीमध्ये समजा शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला, 60-62 हजाराचं मतदान झालं. आजवरचं सगळ्यात लोएस्ट मतदान, म्हणजे आजपर्यंत शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात कमी मतदान जर आजपर्यंत कुठल्या शिवसेनेच्या खासदारकीच्या उमेदवाराला झालं, एखाद्या अपक्ष उमेदवाराला पडतं असं मतदान झालं, 60 हजाराचं उमेदवार मतदान. म्हणजे एका अर्थाने स्पष्ट झालेलं आहे की इथे महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला नाही. जर अपक्ष उमेदवार, जो एकेकाळचा काँग्रेसचा आहे, जर अपक्ष उमेदवार तिथे जर 5-5.5 लाखांची मतदानं घेऊ शकतो तर त्या अपक्ष उमेदवाराचं जे मताधिक्य आहे ते सारंच्या सारं महाविकास आघाडीला, म्हणजे काँग्रेस मार्फत ते महाविकास आघाडीच्या म्हणजे चंद्रहार पाटलांना मिळायला हवं होतं. तिथे महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला नाही. या सगळ्या प्रतिक्रिया असू शकतात, तुम्हा सर्वांचा राग लोभ चीड असू शकते, पण कित्येक कमेंट अशा आहेत की महाविकास आघाडीचा धर्म हा पाळला गेला नाही, काँग्रेसने मतदान फिरवलं नाही किंवा राष्ट्रवादीने मतदान फिरवलं नाही. या ज्या तुमच्या कमेंट्स आहेत, या तुमच्या सर्व कमेंट्सचा आदर ठेवतो, पण या क्षणाला इट्स टू अर्ली टू रिस्पॉन्स असं म्हणतात ना, इट्स टू अर्ली. आपल्याकडे विचार मंथन ही एक पद्धत असते. विचार मंथन झाल्यानंतर कुठल्या जागांवर काय चुकलं या सगळ्यावर पक्षाची कमिटी बसते. कुठल्या जागांमध्ये काय हिशोब लागले, कुठे चुकीची धोरणं झाली, कुठे काय चुकलं, कुठे काय बरोबर होतं, कुठे काय करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींवर कार्यवाही होते आणि भविष्यात त्या साऱ्या गोष्टी सुधारायचा आपण एक प्रयत्न करतो. अगदी सगळे फॅक्टर त्याच्यामध्ये घेतले जातात, क्रमाप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6 असे सगळे फॅक्टर त्याच्यामध्ये घेतले जातात आणि त्याच्यावर काम केलं जातं. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो और क्या कमी रह गई देखो और उसे सुधार करो. मी वारंवार सांगतो, या गोष्टीतून बरंच काही शिकण्यासारखं आहे. काँग्रेसचं जर तुम्ही म्हणाल, राष्ट्रवादीचं म्हणाल तर सगळं बात खिची, काय म्हणतात ते, बात निकली तो बहुत दूर तक जाएगी. त्यामुळे त्या गोष्टी न काढलेल्या बऱ्या. वरिष्ठ नेतृत्वाकडनं काही गोष्टी येतील त्या उत्तम राहतील आणि या गोष्टीचा सर्वस्वी अधिकार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे आहे. प्रवक्ता म्हणून माझे काही लिमिटेशन्स आहेत, माझ्यावर काही बंधन आहेत, त्या गोष्टींवर मी सध्या तरी काही बोलू इच्छित नाही. पण माझं वैयक्तिक मत सांगितलं, बात निकली तो बहुत दूर तक जाएगी. कारण आम्हाला आमचा पराभव हा जिव्हारी लागतो, आमची मशाल पडलेली आम्हाला जिव्हारी लागते. महाविकास आघाडीचा एक धर्म आहे, तो पाळलाच गेला पाहिजे. आपण महाविकास आघाडीचं काम इमाने इतबारे केलं, करणार आणि करत राहणार जोपर्यंत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा तसा आदेश आहे. त्याला अंडरलाईन करतो, जोपर्यंत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा तसा आदेश आहे. असो, या सर्व गोष्टींवर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील भविष्यात मिळतील अशी मी खात्री बाळगतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख योग्य वेळी योग्य आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर देतील अशी खात्री बाळगतो. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते असतील, संजयजी राऊत साहेब असतील, यांच्याकडनं विशेष गोष्टींची तुम्हा सर्वांपर्यंत माहिती येईल. पण तरी देखील सध्या तरी आपल्याला या कुठल्याही वादामध्ये न जाता शिवसैनिकांनो एक महाविकास आघाडी म्हणून, कारण जितका आपण कमजोर होत जाणार, जितका आपण आपसामध्ये विभागले जाणार, तितकं यांचा फायदा जास्त होणार आहे. या सर्व गद्दारांचा म्हणा, या सर्व टोळ्यांचा म्हणा, हा फायदा सर्वात जास्त होणार आहे. त्यामुळे जितका आपण विभागले जाऊ तितकं हे जास्त प्रयत्न करत राहतील. आपल्याला एकजूट वज्रमुठ ठेवायचे. विधानसभेच्या निवडणुकांना आपल्याला मोठ्या प्रमाणावर सामोरं जायचंय आणि या महाराष्ट्रातल्या या गद्दारांचं ते मुख्यमंत्री पद काढून घ्यायचंय. जे जे लोकसभेत आपल्याला शक्य झालं नाही ते विधानसभेत करून दाखवायचं आणि त्याच्यासाठी फार कमी अवधी आपल्या सर्वांसमोर आहे. अगदी नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये, कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागून जाईल. अगदी 4-5 महिन्यांचा अवधी देखील आपल्याकडे नाही. आपल्याला तयारीला लागायचं आणि पुढच्या निवडणुकांमध्ये यांना भुई सपाट करून टाकायचंय. हे लक्षात घ्या शिवसैनिकांना. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.